नमस्कार मित्रांनो, राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदीचा गुजरात मॉडेल। नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात जो विकास केला तो आज संपूर्ण भारतासाठी एक आदर्श ठरला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सखोल आढावा घेणार आहोत। आपण गुजरात मॉडेल म्हणजे काय, त्याचे प्रमुख घटक काय आहेत आणि ते कसे भारताच्या इतर राज्यांमध्ये लागू होऊ शकतात यावर चर्चा करणार आहोत। नरेंद्र मोदी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदलली। मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये एक नवा बदल घडला आणि ते गुजरात मॉडेल म्हणून ओळखू जाऊ लागले। गुजरात मॉडेल म्हणजे राज्याच्या विकासासाठी नरेंद्र मोदींनी तयार केलेले एक सामग्री धोरण। हे धोरण राज्यातील आर्थिक, सामाजिक, औद्योगिक आणि पायाभूत क्षेत्रातील सुधारणा करण्यावर आधारित होते। गुजरात मॉडेलच्या प्राथमिक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे औद्योगिकीकरण। नरेंद्र मोदी राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रासाठी अनुकूल धोरण विकसित केले। यामुळे गुजरातमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उद्योग सुरू झाले आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली। विशेष आर्थिक क्षेत्र आणि औद्योगिक पार्क्स निर्माण केले गेले। गुजरातमध्ये पायाभूत सुविधांचा एक मजबूत पाया निर्माण केला गेला। विशेषतः राज्यातील रस्ते, बंदरे, जलवाहन प्रकल्प आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवले गेले। विकासाच्या गती आणि संकल्पनेच्या आधारावर गुजरातने देशातील इतर राज्यांमध्ये एक आदर्श ठरवला गेला। गुजरातमध्ये पाणी व्यवस्थापनावर मोठा भर दिला गेला। जलसंधारण आणि पाणी वितरण प्रणालीत सुधारणा केली। या धोरणामुळे गुजरात राज्याने पाणी संकटावर नियंत्रण मिळवले आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवले। मित्रांनो, गुजरात मॉडेलमध्ये शालेय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा केली गेली। नरेंद्र मोदींनी विविध शालेय योजनांसाठी निधी दिला आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरणे लागू केली। त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात स्वच्छतेसाठी अभियान राबवले आणि ग्रामीण भागात आरोग्याचा सेवांचा विस्तार केला। नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सामाजिक कल्याण योजनांचा ठोस प्रभाव पाडला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या। आत्मनिर्भर लोकसमाज तयार करण्यावर भर दिला गेला। गुजरात मॉडेलमध्ये प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला। यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढले आणि मोठे प्रकल्प जलद गतीने पूर्ण होऊ लागले। नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये उद्योजकाला प्रोत्साहन दिले। युवा उद्योजकासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी केली आणि त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक साधने आणि प्रशिक्षण दिले। मोदींच्या सरकारने जलद निर्णय प्रक्रिया अवलंबली, ज्यामुळे विविध प्रकल्प जलद गतीने पूर्ण झाले। राज्यातील प्रशासनाने नवीन धोरण आणून विकासाच्या वेगाला गती दिली। गुजरात मॉडेलच्या यशाने इतर राज्यांमध्येही सुधारणा सुरू केली। अनेक राज्यांनी आपल्या विकास धोरणांमध्ये गुजरात मॉडेलचा समावेश केला। विशेष महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये या मॉडेलचे अंश लागू करण्यात आले। तर मित्रांनो, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली गुजरात मॉडेल राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालं आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया यासारख्या योजनांचा आरंभ केला, ज्यामध्ये गुजरात मॉडेलचा महत्त्वपूर्ण प्रभाव दिसून आला। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।